विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पद्म पुरस्कार जे 2026 आहेत त्यांविषयी महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या, अपकमिंग एक्झाममध्ये शुअर शॉट आजच्या व्हिडिओतून तुम्हाला प्रश्न आलेले बघतील, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि जे प्रश्न आहेत ते तुम्ही देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण की पद्मश्री? लक्षात घ्या, जेवढेही पुरस्कार आहेत ते विद्यार्थी मित्रांनो एक सन्मान आहे, परंतु यांची जर रँकिंग केली तर एक नंबरला कोणता पुरस्कार येतो असा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, भारतातील सर्वोच्च जो नागरी सन्मान आहे तो आहे भारतरत्न, त्यानंतर येतो पद्मभूषण, विभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री अशी या ठिकाणी रँकिंग आहे. लक्षात घ्या, हा जो पुरस्कार आहे तो कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी करण्यात आली. स्वरूप काय आहे तर यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे एक प्रमाणपत्र आणि पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदक दिले जाते. यामध्ये कोणतीही रोख रक्कम नसते. पहिले प्राप्तकर्ते जे आहेत 1954 मध्ये श्री राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर सी.व्ही. रमन यांना पहिला भारतरत्न मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, 2026 मध्ये किती लोक पद्मविभूषणने सन्मानित झाले आहेत? 3 व्यक्ती, 4 व्यक्ती, 5 व्यक्ती की 6 व्यक्ती? आपण देखील या प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 5 व्यक्ती. यानंतर पुढील प्रश्न, किती लोकांना मरणोत्तर पद्म पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? 14 व्यक्ती, 15 व्यक्ती, 16 व्यक्ती की 18 व्यक्ती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 16 व्यक्ती. यानंतर पुढील प्रश्न, 2026 मध्ये किती लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? 108, 110, 112 की 113? आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपण सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की लक्षात घ्या, डेली बेसिसवर आम्ही तुमच्याकरता करंट अफेअरचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच ज्या लेटेस्ट करंट अफेअरचे फॅक्ट असतील त्या तुम्हाला यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो. तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 113. पुढील प्रश्न, 2026 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेली भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर कोण आहेत? राणी रामपाल, सविता पुनिया, नवनीत कौर आणि उदिता दुहन कोण आहे? व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जे प्रश्न बघणार आहेत त्यातूनच एक होमवर्क देणार आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सविता पुनिया. लक्षात घ्या, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी 2026 केंद्र सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. सविता पुनियाच्या खेळातील योगदानाबद्दल तिला हा गौरव प्राप्त झाला आहे. महत्त्वाची कामगिरी, तिने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक 4थ्या क्रमांकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूला 2026चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे? स्मृती मंधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर की जेमिमा रॉड्रिग्स? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर वुमन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून या संघाकडून खेळतात आणि लक्षात घ्या, त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला तर क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच ICC महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. आणि जे जेमिमा रॉड्रिग्स आहेत त्यांनी लक्षात घ्या, सेमीफायनलमध्ये चांगली खेळी केली, शतक केलं, त्यामुळे आपण फायनलमध्ये पोहोचू शकलो. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया या संघाला पराभूत केलं आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. तुम्हाला परीक्षेत क्रीडामधून हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, 2026 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? 15 महिला, 17 महिला, 18 महिला की 19 महिला? आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला करंट अफेअरची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आत्तापर्यंत 1298 प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केले.
तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट ज्या चालू घडामोडी क्विज आहे त्या तुम्ही सॉल्व करू शकाल. याचं योग्य उत्तर आहे 19 महिलांना. पुढील प्रश्न, पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? सचिन तेंडुलकर क्रिकेट, PT उषा ॲथलेटिक्स, विश्वनाथ आनंद बुद्धिबळ की मिल्खा सिंग ॲथलेटिक्स? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे विश्वनाथ आनंद बुद्धिबळ. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद हे पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांना 2007 या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न, 2026 पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित झालेले प्रसिद्ध गायक कोण आहेत? लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याग्निक की कविता कृष्णमूर्ती? तर पद्मभूषण पुरस्काराने अलका याग्निक यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, 2026 झारखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना कोणता पद्म पुरस्कार देण्यात आला? पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण की भारतरत्न? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे पद्मभूषण. लक्षात घ्या, 2026 झारखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारने 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली. शिबू सोरेन यांना सार्वजनिक व्यवहार म्हणजेच पब्लिक अफेअर्स या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी बहुमान देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, 2026 किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 11 व्यक्ती, 12 व्यक्ती, 13 व्यक्ती की 14 व्यक्ती? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 13 व्यक्ती. पुढील प्रश्न, 2026 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या पॅरा ॲथलीट कोण आहेत? देवेंद्र झाझरिया, सुमित अंटील, प्रवीण कुमार की मरियप्पन थंगावेलू? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे प्रवीण कुमार. लक्षात घ्या, प्रवीण कुमार यांनी पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. हा सन्मान मिळवणारे ते या वर्षातील एकमेव पॅरा ॲथलीट आहेत. 2026 क्रीडा क्षेत्रातील इतर प्रमुख पद्म पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे आहेत: विजय अमृतराज टेनिस पद्मभूषण, रोहित शर्मा क्रिकेट पद्मश्री, हरमनप्रीत कौर क्रिकेट पद्मश्री, सविता पुनिया पद्मश्री, बलदेव सिंह पद्मश्री आणि व्लादिमीर मिस्टबिरिशविली कुस्ती प्रशिक्षक मरणोत्तर पद्मश्री. तसेच के पाजनिवेल सिलंबम पद्मश्री पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. आणि लक्षात घ्या, तुम्ही देखील अभ्यास करताना स्वतःसाठी एक टार्गेट सेट करत चला आणि अभ्यास करत चला, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची पद्मश्री 2026साठी निवड झाली आहे? हरमनप्रीत कौर, रोहित शर्मा, वरील दोन्ही की एकही नाही? तर आपण ऑलरेडी बघितलं आहे, हरमनप्रीत कौर आणि रोहित शर्मा या दोघांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. म्हणजेच वरील दोन्ही योग्य उत्तर असेल. रोहित शर्माला का? तर लक्षात घ्या, ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा T20 विश्वचषक आणि 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. हरमनप्रीत कौर का? तर त्यांनी पहिल्यांदा महिला ODI वर्ल्ड कप जिंकला. यानंतर पुढील प्रश्न, पद्म पुरस्कार कोण प्रदान करतात? पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री की सर्वोच्च न्यायालय? सोपा प्रश्न आहे. तर पद्म पुरस्कार हे भारताचे राष्ट्रपती प्रदान करत असतात. लक्षात घ्या, पद्म पुरस्कारमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे भारताचे राष्ट्रपती दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात प्रदान करतात. पुरस्कार प्रदानकर्ते भारताचे राष्ट्रपती आहेत. पुरस्काराचे स्वरूप हे दरवर्षी कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा, वैद्यक आणि उद्योग इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात. पुढील प्रश्न, 2026 किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? 128, 130, 131 की 135? योग्य उत्तर आहे 131. लक्षात घ्या, 2026 एकूण 131 मान्यवरांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 5 पद्मविभूषण,
13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार कला, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक व्यवहार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, 2026मध्ये किती लोकांना पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? 11, 12, 13 की 14? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. एक्झामची तयारी करताय, चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, आपल्याकडे जानेवारी ते डिसेंबर 2025पर्यंतचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि लक्षात घ्या, तुमच्यासाठी पूर्ण 2025 एअर बुक मी तुम्हाला मोफत देतो आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून करंट अफेअरमध्ये जर गेला तर ती फ्री PDF तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला नक्की परीक्षेत फायदा होईल. आणि तुम्हाला हे मटेरियल हवं असेल, संपूर्ण पॅकेज हवं असेल तर तुम्ही 199 रुपयामध्ये घेऊ शकता. सध्या कुपन कोड यूज करा NEW20. तुम्हाला या ठिकाणी 20% डिस्काउंट देखील प्रोव्हाइड होईल. म्हणजे 40 रुपये वजा होतील, 160 रुपयामध्ये मटेरियल मिळेल. आणि जेवढेही पुढील महिन्याच्या चालू घडामोडीचे प्रश्न असेल ते तुम्हाला या मटेरियलमध्ये मिळेल. यामध्ये ऑलरेडी जानेवारी महिन्याच्या PDF आपण अपलोड केल्या आहेत. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवायचे असेल तर हे जे टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करून जॉईन करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. थँक्यू.